नमस्कार, आपण पाहतात युगांधार महाराष्ट्र न्यूज. पावयाच्या काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 3 शाळा क्रमांक 14 मध्ये शून्य कचरा मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला. उल्हासनगर शहराला कचरामुक्त शहर करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केलेत. स्वच्छ व सुंदर उल्हासनगर शहर अभियानाचा भाग म्हणून दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी प्रभाग क्रमांक 3 शाळा क्रमांक 14 मध्ये शून्य कचरा मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 3च्या सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर, प्रभाग क्रमांक 3चे माजी नगरसेवक चंद्रशेखर केशव यावत सह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मनपा आयुक्त श्री विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 3च्या सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 3 मध्ये शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. शाळा क्रमांक 14 मध्ये आयोजित कार्यशाळेला रहिवासी व्यापारी उपस्थित होते. यावेळी रहिवासी व्यापारी यांना आवाहन करण्यात आले की त्यांनी आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला, सुका, सॅनिटरी व घातक कचरा 4 वेगवेगळ्या डब्यात ठेवावा. वर्गीकृत केलेला कचरा महापालिकेच्या घंटागाडीत किंवा अधिकृतरित्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचारी यांच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपात द्यावा. आपल्या घरात, दुकानात, कंपन्या, कारखान्यामध्ये निर्माण होणारा कचरा कुठेही टाकू नये. सगळ्यांना माझा जय हिंद. आज जे प्रभाग समिती 3 अंतर्गत आम्ही जे कार्यक्रम राबवलेला आहे शून्य कचरा संदर्भात, तर प्रभाग समिती 3 ची सहाय्यक आयुक्त म्हणून सलोनी निवकर म्हणून मी बोलते. सध्या या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला जो वेस्ट ऑफ कचरा जो आहे तो वेगळा कसा करायचा आहे त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती मोरे मॅडम इथे आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने इथे जो आपण अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर लोक इथे उपस्थित होते, त्यांना आपण ह्या गोष्टीचं एक मार्गदर्शन दिलेलं आहे की आपण आपल्या धर्तीचं किंवा आपल्या एरियाचं किंवा आपल्या वॉर्डाचं किंवा आपल्या घराच्या परिसराचा स्वच्छ कसा आणि सुंदर कसा दिसलं पाहिजे या बाबतीमध्ये त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे, एक मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे. तर प्रत्येक घरातल्या लोकांनी आणि प्रत्येक व्यक्तींनी आणि प्रत्येक नागरिकांनी हा सुंदर घर जसं आपण ठेवतो त्याचप्रमाणे आपला शहर, आपला परिसर, आपला देश आपण सुंदर करायचा आहे. ठीक आहे, आपण पूर्ण भारतापर्यंत नाही करू शकत पण आपल्या वार्डामध्ये तर आपण करू शकतो. या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शून्य कचरा मोहीम राबूया, जेणेकरून आपण ह्या धरतीचं काहीतरी देणं लागतोय किंवा आपलं एक गॅप करणं लागतोय. त्या अनुषंगाने जसं आज आपल्याला जर 75वी स्वातंत्र्यता मिळून देखील आपण जर आपल्या शहराचं नंदनवन करू शकत नाही तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तर प्रत्येकाचं एक धर्म म्हणून किंवा एक आपलं कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आपलं शहर, आपलं परिसर हा स्वच्छ ठेवण्यात यावा. ही सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की प्रत्येकाने त्या गोष्टी जर अंगीकार केलं तर आपण नक्कीच आपला भारत जो देश पहिल्याचा होता, सोन्याची चिडिया, तर आपण सोन्याचा देश म्हणून आपण ओळखलं जाऊ. धन्यवाद. हा जो कार्यक्रम आहे तो शासनातर्फे ठेवलेला आहे. माननीय विकास ढाकणे साहेब जे आहेत आमचे कमिशनर, यांनी हा कार्यक्रम राबवण्याचा जास्त पुढाकार घेतलेला आहे. कारण त्यांनी जेव्हा बघितलेलं आहे इथे उल्हासनगर शहरामध्ये तर खूप कचरा, पोल्युशन वगैरे हे त्यांना दिसून आलेलं आहे. तर त्यांनी हे कार्यशाळा मुद्दाम आयोजित केलेली आहे की प्रत्येक नागरिकांना ह्या कार्यशाळेचा लाभ मिळावा, त्याचं मार्गदर्शन व्हावं, यासाठी त्यांनी ते राबवलेलं आहे. समिती 3 अंतर्गत माझा जी प्रभाग समिती 3 मध्ये मी जे सहाय्यक आयुक्त म्हणून ज्या इथे नियुक्त झालेले होते, तर इथे सगळं थोडस वातावरण जरा हे होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, असं वृक्ष वाटत होतं. तर सदर ह्या ठिकाणी मी शून्य म्हणजे म्हणतात कचऱ्यातून मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. जसं ह्या जुने लाकडं आहेत, हे ओंडके आहेत, ओंडक्यांचा वापर केलेला आहे. हे जे लाकडं आणलेली पडली होती त्याच्यावर मी उल्हासनगर महानगरपालिका असं लिहिलेलं आहे. ह्या ज्या चिमण्या आहेत, ह्या कागदी चिमण्या आहेत, झाडं जी लावलेली आहेत त्याच्यातून आपल्याला जे ऑक्सिजन आणि काय म्हणतात पोल्युशन हे कमी करण्याचं त्याच्यामध्ये ताकद आहे. हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मी केलेल्या आहे. हे लाकडाचं घर केलं, हे मातीच्या वस्तू आहेत, अशा प्रकारे जे केलेलं आहे जेणेकरून लोकांना शून्यातून म्हणजे काय म्हणतात कचऱ्यातून आपण चांगलं काहीतरी गोष्टी घडाव्या किंवा ते सौंदर्य वाढवावं, त्या प्रकारे मी इथं उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत हे जे प्रभाग समिती 3 आहे, या माझे कर्मचारी आणि जे आहेत लोक यांच्याकडून मी हे सगळं काम करून घेतलेलं आहे.